नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो. तर आता दुपार झालेले आहे आणि माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहे. तर इथं शौर्य खातो आहे ॲपल आणि स्वरा पण आता स्कूलवरून आलेले आहे आणि आता फ्रेश झालेले आहे. तर हे दोघे ॲपल खातात ते. तर मला दुपारचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. गेले 5 ते 6 दिवस माझे व्हिडिओ आलेले नाही आहे कारण घरामध्ये वातावरण थोडंसं सॅड होतं. तर 2 दिवस झालं मला सर्दी झाल्यामुळं माझी पण तब्येत थोडीशी डाऊन आहे. अजून पण थोडंसं विकनेस आहे, पण म्हटलं बरेच दिवस झालं गॅप पडलेला आहे व्हिडिओ टाकायला, म्हणून मी आज व्हिडिओ काढते आहे. तर चॅनलवर कोण नवीन आलेला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर इथं आता यांचं चाललेलं आहे ॲपल खायचं. तर इथं शौर्याची आंघोळ झालेली आहे आणि दोघं आता ॲपल खातात ते. आता थोड्या वेळाने टी व्ही वगैरे लावतील. तर मला करायचं आहे दुपारचं स्वयंपाक. तर आता दुपारचं स्वयंपाक वगैरे करून घेते. 2 दिवस झालं संध्याकाळच्या टायमाला खूप जोरात पाऊस होतो आणि आता दुपारी खूप गरम व्हायला लागलेलं आहे. तर 2 दिवस अशीच कंडिशन आहे. तर ह्या वातावरणामुळे सगळ्यांनाच त्याचा त्रास होतोय. हा लावायचे. तर या वातावरणामुळे सगळ्यांना त्रास होतोय. तर इथं शौर्याला पण आता गरम व्हायला लागला आहे. तर फॅन लावला तर मग माझा व्हॉइस व्यवस्थित व्हिडिओमध्ये येत नाही, म्हणून मी जरा वेळ फॅन बंद केलेला आहे. तर आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणामुळे सगळ्यांना त्याचा त्रास भोगायला लागतोय. तर असो, आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हटलं पाऊस पडणारच. काय काय करते दीदी? काय करते? तर आमच्या शौर्याला साल काढलेला ॲपल आवडतं आणि स्वराला साली सकट ॲपल आवडतं. तर चला मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते. तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि आता मी दुपारचा स्वयंपाक करणार आहे. स्वरा आणि शौर्य टी व्ही पाहतात ते कार्टून. इथं लावलेला आहे भात बनवायला. त्याच्यानंतर इथं पीठ घेतलेलं आहे. आता पीठ मळायचं आहे आणि आज वरणच बनवायचं आहे मुगाच्या डाळीचा. त्याच्यानंतर सुकी भाजी बनवायची आहे. तर सुकी भाजी काय बनवायची आहे ते अजून माझा विचारच चाललेला आहे. आता 1:45 वाजत आले. इथं भात होतोय, पीठ मळून ठेवलंय, बाकीचा स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे. तर काल माझ्या मिस्टरांनी चीज पॉपकॉर्न आणले होते, तर ते मुलांना द्यायचे आहे. ते मला आता आठवण झाली आहे, तर आता त्यांना देते. मुलांना चीज पॉपकॉर्न खूप आवडतात. तर आता माझ्या अचानक लक्षात आलेलं आहे की काल पॉपकॉर्न आणले होते. तर आता स्वयंपाक होईपर्यंत त्यांना असं काही ना काही चिमण चारा लागतो. तर आता मी त्यांना ते देते. इथं पॉपकॉर्न आणले ते. पॉपकॉर्न काल आणले. शौर्याला बघा किती आनंद झालाय. खोकलाय तो काय? इथे मुलं बसलेले चीज पॉपकॉर्न खात. सर्दीमुळे मला जास्त वेळ असं उभं राहूशी वाटत नाही, त्यामुळे मग थोडं थोडं काम करून जरा वेळ बसते आणि मग परत करते. बघा काय चाललं. इथं लावलेलं आहे टिटूचं कार्टून. तुम्हाला दिसतंय का माहिती नाही आहे. तर माझा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे. इथं बनवलेलं आहे मी मुगाच्या डाळीचं वरण.
त्यानंतर इथं आहे भात आणि मटकीची भाजी बनवलेली आहे सुक्की. त्यानंतर इथं झालेल्या आहे चपात्या. तर आता आम्ही जेवतो, या सगळ्यांनी जेवायला. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता संध्याकाळ झालेले आहे. तर मग अशीच आमचा चहा वगैरे झाला आहे. दुपारी थोडासा आराम केला होता. स्वरा पण क्लासला जाऊन आलेले आहे आणि शौर्य इथं बसलेला आहे. इकडे बाबू, हे बघा आमचं शौर्य पण फ्रेश झाला, कपडे चेंज केले, चहा बिस्किट खाल्लं आणि आता बसलेला आहे. तर आम्ही आता पेपरचे फ्रूट बनवणार आहे आणि शौर्य मला हेल्प करणार आहे. तर स्वरा इथं होमवर्क करते, तर ती सुद्धा मला हेल्प करणार आहे. आणि आमचं शौर्य तर सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे ना. तर चला तुम्हाला दाखवते. तर थोडेफार माझे फ्रूट बनवून झालेले आहे आणि थोडंसं काम बाकी आहे. तर हे काम ते अंगणवाडीचंच आहे. तर मला फ्रूट वगैरे छान बनवता येतात म्हणून मग मी ते काम घेतलं होतं. तर चला तुम्हाला दाखवते मी आत्तापर्यंत कोणते फ्रूट बनवलेले आहे. तर याचा सुद्धा उपक्रम आहे अंगणवाडीमध्ये. तर मी हे खूप दिवसांपूर्वीच हे काम घेतलेलं आहे. तर मला जसा वेळ मिळेल तसं मी ते कंप्लीट केलंय. तर आता जवळजवळ होत आलेलं आहे, थोडंसंच काम राहिलेलं आहे. तर चला मग बघूया मी कोणते फ्रूट बनवलेले आहेत. तर बऱ्यापैकी माझे फ्रूट बनवून झाले. तर इथं बनवलेला आहे पेरू. तर मी कलरचे पेपर वगैरे यूज केले, कारण मग व्हाईट पेपर घेऊन ते कलर करायला खूप वेळ जातो. तर मी ह्याच्यावर शेप वगैरे आखून घेतला आणि जे मार्कर असतं त्याने याला डोळे काढलेले आहे. आणि स्केच पेन आहे त्याचं जे तोंड आहे ते लाल कलरने रंगवलेलं आहे. इथं पाहू शकता किती छान असा पेरू दिसतोय. तर याला असे थोडे 2 होल किंवा मग अशी दोरी बांधायची आहे आणि मग मुलांच्या गळ्यामध्ये असं घालून प्रत्येक जण फळांची माहिती देणार आहे. असा हा उपक्रम आहे. जेव्हा तो उपक्रम असेल तेव्हा तो व्हिडिओ नक्कीच येईल. त्याच्यानंतर ही स्ट्रॉबेरी बनवलेली आहे. तर काही मुलं 1.5 ते 2 वर्षाची सुद्धा आहेत. तर त्यांच्यासाठी छोटंसं फ्रूट खूप छान आहे. त्यानंतर ही आहे पपई. तर पपई तर खूप छान बनलेली आहे. थोडेसे डोळे वगैरे काढल्यामुळे मग ते फळाला छान असं लुक आलेलं आहे. नंतर हा सफरचंद. तर काही फळांना अजून पानं बनवायची आहे. तर हे आहे डाळिंब. त्यानंतर हे आहे द्राक्षे. पेपर परफेक्ट मिळाल्यामुळे अशी फळं सुद्धा खूप छान दिसतात. ते संत्री. तर संत्रीला अजून पानं वगैरे बनवायची आहे. जेव्हा पानं लावली जाईल तेव्हा ते अजून छान दिसेल. त्यानंतर हा आहे चिक्कू. आणि हा आहे आंबा. तर आंब्याला मी असं पान वगैरे चिटकवलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतंय. आमच्या शौर्याला काय बनायचं बाळा तुला? आंबा. हा बरं, आमच्या शौर्याला आंबा बनायचा आहे. तसं दोरीने म्हणजे गळ्यामध्ये अडकवल्यानंतर हे असं फ्रूट दिसणार. बस हो मला माहिती असं चिटकवायचं बाळा, दोरीने गळ्यात बांधायचं. अजून पण थोडेफार पेपर माझ्याकडे शिल्लक आहेत, तर अजून चालला आहे विचार. करू शकतो बाळा, मी तुला दाखवून नंतर कसं. तर अजून पण पेपर शिल्लक आहे, तर बघू अजून वेगवेगळे फ्रूट बनवते मी. काही फ्रूटचे पानं राहिलेले आहेत. आता ऑरेंज आहे, त्याला पण माझा विचार आहे पानं बनवावी, कारण हे खूपच गोलच वाटतंय.
आणि बाकी डाळिंब पपई याला तर काही पानं नाही बनवली तरी ते चांगलं दिसतंय. जो शिल्लक वेळ आहे त्याच्यामध्ये माझं असं काही ना काही चालू असतं. कसे वाटले फ्रूट तुम्हाला नक्कीच सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. कसं असतं आपण जेव्हा आपल्या ऍक्टिव्हिटी घरामध्ये अशा करतो तेव्हा मुलं पण आपल्यामुळे काही ना काही शिकतात. आपल्याकडे जे काही असेल ते आपण मुलांना नक्कीच शिकवलं पाहिजे. तर आता शौर्याचा नवीनच खेळ असतो, कात्री घेतो. त्याला कात्री नीट पकडता येत नाही पण कात्री घेऊन आपले कागद कापत बसतो. तर हाताला थोडंसं वळण पण पाहिजे आणि त्याला ज्या कात्रीला धार नाही ती कात्री हातात देते. आण ना ठेव. तर चला मग आता मी हे राहिलेलं काम करते. म्हणजे तर कसे वाटले तुम्हाला हे फ्रूट ते नक्कीच सांगा कमेंट मध्ये. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घे.